नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 20 फेब्रुवारी 2026शी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, 4थे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. आणि या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड, नाशिक. तर नाशिक या ठिकाणी 4थं विश्व मराठी संमेलन जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे संमेलन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आयोजित केलेलं आहे. आता या वर्षातील प्रमुख संमेलनं किंवा अधिवेशनं कोणती आहेत ते पाहूयात. याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. बघा, 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे आहे 2026चं ते नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. तर प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 ही राजस्थान या ठिकाणी घेण्यात आलेली होती. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा, तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यात आयोजित करण्यात आलेलं होतं. 21वे जागतिक मराठी संमेलन हे पणजी गोवा या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं. तर 52व्या G7 शिखर परिषदेचं आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आलेलं होतं. पहिले जागतिक बिग कॅट्स कॉन्फरन्स ही भारतात घेण्यात आलेली होती. तर जागतिक सरकार शिखर परिषद 2026चं आयोजन दुबईमध्ये करण्यात आलेलं होतं. आणि इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 हे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्यामुळे त्याला डबल स्टार मार्क करून ठेवा. क्वेश्चन काय विचारलं आहे बघा तुम्हाला. ओलचिकी लिपीला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिल्लीत एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. तर ही ओलचिकी लिपी जी आहे ती कोणत्या भाषेशी संबंधित आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड, संथाली भाषा. ठीक आहे, संथाली भाषेशी रिलेटेड आहे ओलचिकी लिपी. हिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊया. बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओलचिकी लिपीच्या 100व्या वर्धापना दिनानिमित्त काय केलेलं आहे? नवी दिल्लीत एका समारंभाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि ही जी लिपी आहे ती 1925मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी तयार केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ओलचिकी लिपी म्हणजे काय ते पाहूयात आणि त्याची गरज का पडली ते देखील पाहूयात. त्याचे शोधक कोण आहेत? पंडित रघुनाथ मुर्मू, हे इम्पॉर्टंट आहे. वर्ष 1925 ज्यामध्ये त्याचं हे झाला, शोध लागला किंवा ती संशोधनात आली असं आपण म्हणू शकतो. आणि त्याची संबंधित भाषा कोणती आहे? संथाली भाषा. आता हिची गरज का पडली? बघा, संथाली जी भाषा आहे ती पूर्वी रोमन, देवनागरी, उडिया किंवा बंगाली लिपींमध्ये लिहिली जात होती. बट संथाली भाषेचे उच्चार आणि ध्वन्यात्मकता अचूकपणे कॅप्चर करण्यात तिला यश येत नव्हतं किंवा ती अयशस्वी ठरला असं आपण म्हणू शकतोय. मग ओलचिकी लिपीमध्ये एकूण किती अक्षर आहेत? 30 अक्षरं आहेत. आणि ही लिपी जी आहे ती केवळ भारतामध्ये झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्येच नाही तर नेपाळ, भूटान आणि मॉरिशसमध्ये देखील वापरली जाते असं सांगितलेलं आहे. बघा, संथाली ही एक जुनी आणि जिवंत आदिवासी भाषा आहे जिचा उपयोग झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममधले लोक मोठ्या संख्येने करतात आणि ते त्यांची मातृभाषा म्हणून बोलतात. आता ह्याच्याबद्दल आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय बघा, 92व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे 2023च्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये संथाली भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. भव्य भारत भूषण पुरस्कार कोणत्या संस्थेने सुरू केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 3 ईशा फाउंडेशन. तर ईशा फाउंडेशननं काय केलेलं आहे? भव्य भारत भूषण पुरस्कार जो आहे तो उभारला आहे. आणि सद्गुरू जग्गी वासुदेव हे याचे संस्थापक आहेत. आता यांनी काय केलेलं आहे? राष्ट्र उभारणीत असाधारण ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि ईशा योग केंद्र हे कुठं आहे? कोइंबतूर, तमिळनाडू या ठिकाणी. आता याचा उद्देश काय आहे? ज्या नागरिकांच्या कृतीमुळे भारताची सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक किंवा सुरक्षा चौकट मजबूत झाली आहे त्यांचा सन्मान करणं हे त्याचं
महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे. क CA प्रसन्न कुमार D यांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे. CA चरणजोत सिंग नंदा यांची जागा घेतलेली आहे आणि हे 74वे काय बनलेले आहेत, अध्यक्ष बनलेले आहेत. त्याचबरोबर CA मंगेश पांडुरंग किनरे यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे CA प्रसन्न कुमार D जे आहेत ते विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणचे आहेत आणि त्यांनी 1984 मध्ये ते CA बनलेले आहेत. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा आपली ही जी करंट अफेअर्सची सिरीज आहे याचे रोज सकाळी 7 वाजता आपण लेक्चर जे आहे ते अपलोड करतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक तुम्ही जरूर करा आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा बातम्यांमध्ये असलेला पिटन दे ला फर्नेस ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे. क हिंदी महासागर. तर बघा हिंदी महासागरमध्ये पिटेन दे ला फर्नेस ज्वालामुखी जो आहे तो स्थित आहे आणि इथे तुम्हाला जर बघितलं झूम करून आपण तर या ठिकाणी तुम्हाला हिंदी महासागरामध्ये इथे या बेटावरती एक्झॅक्ट तुम्हाला लोकेशन दिसेल आणि तो फ्रान्सच्या ताब्यात आहे. ठीक आहे. पिटेन दे ला फर्नेस ज्वालामुखी जो आहे हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे ज्याचा वर्षातील दुसरा मोठा उद्रेक हा फेब्रुवारीमध्ये झालेला आहे. आता हा ज्वालामुखी रियुनियन बेटावरती स्थित आहे आणि फ्रान्सचा एक परदेशी विभाग आहे हा रियुनियन बेट आणि हा पश्चिम हिंदी महासागरात मॅडागास्करच्या पूर्वस्थित आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. उत्तर आणि दक्षिण ब्लॉक्समधील जुनी प्रशासकीय केंद्रे कोणत्या संग्रहालयात रूपांतरित केली जात आहेत असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे. अ युगे युगेन भारत राष्ट्रीय संग्रहालय. तर बघा केंद्रीय मंत्रिमंडळानं उत्तर आणि दक्षिण ब्लॉक्सचं युगे युगेन भारतीय राष्ट्रीय संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिलेली आहे आणि पूर्वी नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थ मंत्रालय गृह मंत्रालय होतं तर साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालय संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय असलेली ही इमारत होती. आता पंतप्रधान कार्यालय जे आहे एका नवीन इमारतीत शिफ्ट करण्यात आलेलं आहे जिचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे सेवातीर्थ. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अटेम्प्ट केलेला आहे. त्याच्यानंतर बघा युगे युगीन भारत संग्रहालयाची वैशिष्ट्य काय असणार आहेत. पूर्णपणे हे पूर्ण झाल्यानंतर पॅरिसमधील लूव्र संग्रहालयाला मागे टाकून हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय बनेल त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आणि गॅलरी आणि कलाकृती यात अंदाजे 30 गॅलरी असतील ज्याच्यामध्ये जवळपास 500 वर्ष जुन्या संस्कृतीतील 80,000 ते 1,00,000 कलाकृती प्रदर्शित केल्या जातील. आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दल जर बोलायचं झालं तर फ्रान्स भारतात हे संग्रहालय विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. T20 क्रिकेट इतिहासात 700 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे. क रशीद खान. तर रशीद खान हा T20 क्रिकेट्स इतिहासात 700 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनलेला आहे आणि हा अफगाणिस्तानचा कर्णधार आहे. आता त्याने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरती ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत UAE विरुद्ध हा पराक्रम जो आहे तो केलेला आहे. त्याने बघा 518 सामन्यांमध्ये 700 विकेट्स ज्या आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2025मध्ये तो डेव्हिन ब्रावो ज्यांनी 631 विकेट्स घेतल्यात यांना मागे टाकत हा जो विक्रम आहे तो आपल्या नावे नोंदवलेला आहे. बघा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 जो आहे हा 7 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 दरम्यान भारत आणि श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुरुष T20 विश्वचषकाचा हा कितवा संस्करण आहे. 10वा. याच्यामध्ये 20 संघ जे आहेत ते 55 सामने खेळतील आणि गतविजेता कोण आहे. आपला भारत देश आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आफ्रिकन युनियनची 39वी शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अदिस अबाबा इथिओपिया या ठिकाणी ही 39वी शिखर परिषद जी आहे तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बघा, या शिखर परिषदेचा उद्देश एकता, शांतता, आर्थिक विकास आणि जलस्वच्छता यांसारख्या शाश्वत विकास उद्दिष्टांवर आफ्रिकन देशांमध्ये सहकार्य मजबूत करणे हा होता. तर या शिखर परिषदेत प्रामुख्यानं जलसुरक्षा, स्वच्छता, शांतता आणि सुरक्षिततेवरती चर्चा करण्यात आलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025चा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? स्मृती मंधना. तर स्मृती मंधनाला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025चा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या समारंभात हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. आता बघा, स्मृती मंधना यांची BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून निवड झालेली आहे आणि त्यांनी 1703 आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या आहेत, जे एका कॅलेंडर वर्षात महिला खेळाडूंनी केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. त्याचबरोबर स्मृती मंधना यांना आणखीन कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ते बघूया. 2019ला त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर वेस्टर्नचा जगातील आघाडीचा क्रिकेटपटू आणि ICCचा 2024चा एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि ICCचा 2018-2021चा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा इतर कोणत्याही क्युरीज तुम्हाला असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. आणि लेक्चर आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.